सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। बऱ्याच दिवसानंतर मित्रांनो व्हिडिओ घेऊन येत आहे। तर बघा, इयत्ता 4थी आणि 7वी शिष्यवृत्तीचं नोटिफिकेशन निघालेलं आहे। याच्यामध्ये परीक्षा वगैरे कधी होणार आहे ते या ठिकाणी दाखवलेलं आहे। तर परीक्षा बघा, इयत्ता 4थी आणि 5वी शिष्यवृत्तीची परीक्षा 26 एप्रिल 2026 ला होणार आहे। 26/4/2026 ला याची परीक्षा होणार आहे। तर याची नोंदणी वगैरे सुरू झालेली आहे। शाळा नोंदणी वगैरे जर करायची असेल तुम्हाला तर तुम्ही करू शकता। तर हे नोंदणी वगैरे कशा पद्धतीने करायची ते आपण या ठिकाणी बघू। तर इथे बघा, तुम्हाला जायचं आहे शाळा नोंदणी। शाळा नोंदणीला गेल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या शाळेचा UDIS नंबर टाकायचा आहे। ठीक आहे, जो काही असेल तो टाकल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला बाकीच्या गोष्टी टाकायच्या आहेत, जसं शाळेचा पत्ता, पिनकोड, जिल्हा, शाळेचं नाव। आता शाळेचं नाव याच्यामध्ये आलेलं नाही म्हणजे याचा अर्थ तुम्हाला टाकायला लागेल तो। ठीक आहे, त्याच्यानंतर शाळेचा ॲड्रेस वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला टाकायला लागेल। इथे ब्लॉक, तालुका वगैरे तो ड्रॉपडाऊन लिस्टमधून तो मिळून जाईल तुम्हाला। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, तुम्हाला हे सगळी माहिती भरल्याच्या नंतर मोबाईल नंबर, कन्फर्म मोबाईल नंबर, ईमेल ID भरल्याच्या नंतर इथे एक डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे। तर या डॉक्युमेंटमध्ये काय करायचं आहे बघा, शाळेच्या लेटर हेडवर संबंधित मुख्याध्यापकाच्या सही व शिक्क्यासह उपरोक्तपणे माहिती इंग्रजीमध्ये नमूद करून विनंती अर्ज अपलोड करावा। उपरोक्तप्रमाणे म्हणजे वरील प्रमाणे यानुसार ही सगळी माहिती तुम्हाला अपलोड करायची आहे आणि इथे सबमिट करायचं आहे। ठीक आहे, ते सबमिट केल्याच्या नंतर मग तुम्हाला ID, पासवर्ड वगैरे नंतर तुमच्या मोबाईल नंबरवर येईल। पुढची प्रोसेस आपल्याला लवकरच कळेल। पुढची प्रोसेस म्हणजे काय होईल याच्यामध्ये ते लवकरच आपल्याला कळणार आहे। ठीक आहे, तर आता इथे वर बघा, तुम्ही बघू शकता की शाळा नोंदणी करणे व शाळा माहिती प्रपत्र भरण्याबाबतच्या सूचना सुद्धा या ठिकाणी आहेत। तुम्ही त्या सूचनांना क्लिक करून सुद्धा त्या फॉलो करू शकता। याच्यामध्ये काय काय सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना तुम्ही या ठिकाणी फॉलो करू शकता। ठीक आहे, बघा, स्कूल रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे ते आहे। 4थी 7वी शिष्यवृत्ती या बटनावर क्लिक करायचं, त्याच्यानंतर ते आपली वेबसाईट तुम्हाला माहीतच आहे त्याची। UDIS नंबर टाकायचा, शाळेचं पूर्ण नाव टाकायचं, शाळेचा हे सगळं टाकायचं आहे त्याच्यामध्ये। शाळेचा प्रकार वगैरे हे नंतर होणार आहे। ठीक आहे, हे 4थी आणि 7वी शिष्यवृत्तीचं आहे। ओके, तर या सूचना वाचून मग तुम्ही पुढे प्रोसीड करायचं आहे। तर अशाच प्रकारे आपण पुढे याची अपडेट तुम्हाला देत राहू। चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि सर्वांना शेअर करायला विसरू नका।